पापा निर्मूळ भाग्यवंता छंदमणी कोण कानी ऐकती विठ्ठल हे दैवत भोळे तारकारेन धरावी भाग्यवंता छंदमणी कोण कानी ऐकती तुका म्हणे बरदेयाती विठ्ठल चित्ती तू धन्य भाग्यवंता छंदमणी कोण कानी ऐकती विठ्ठला नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदाना सुपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यत्रय जननी दिवाची नमो विषदभोर विरगा विद्याविंद प्रभुरा पराक्रमे ब्रह्मदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण कर तुर्यादारनिला नमो जगदाखिल पावना मंगलमणि निधाना सज्जन गुण चंदनाराध्यलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र त्रुटीसार समुद्रा मनमोहन मनमठा नमो स्वभाव भजनभाजना फले कुंभ भंजना ईश्वर उद्भव नाशी गुरुराया तुमचा अनुग्रह गणेशु रेडियापुरा गौरसु ते सरस्वती प्रवेशु वाल्गती नमो गणपती गजानना नमो सरस्वती मंगलकारा नमो आदि ब्रह्मपरायणा नमो नमो स्वामिया
नमो मच्छिंद्रनाथानादी नमो सर्वव्यापक बुद्धी नमो जुनाद युगादी तुझ नमो नमो स्वामिया नमो गैनीनाथादी गुरु नमो संकटी आदी दारू नमो संसार हरतारू सद्गुरुनाथा तुझ नमो सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कैलासरानाश्व चंद्रमौळी फणींद्र माता मुकुटिधराळी कारुण्य सिंधू बहुटुकारी दृढवीन शंभू मधुपूर्तारी त्वं तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः इथे शिवांमय पूजा श्रीमशंकर पादयो अर्पिता देवेश प्रियतां मे सदा शिव यदाक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं तु यत् भवेत् तत्सर्वक्षम्यतां प्रसिद्ध मे परमेश्वर प्रसिद्ध मे परमेश्वरी प्रसंगी प्राप्त सोयी मोजे श्री क्षेत्र लोणारवाडी या नगरमध्ये चाललेला हा सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित केलेला खंडाळम सप्ताह या सप्ताहातील आजचा 5वा दिवस या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक वयोवृद्ध तपोव्रत प्रज्ञा प्रबुद्ध विचारवंत स्त्री पुरुष माता भगिनी प्रथम आमंत्रित केलेली गुणीजन टाळकरी मंडळी गावातील टाळकरी मंडळी गायनाचार्य प्रसंगाचार्य विनावादक पेटीवादक संयोजक नियोजक मंडप डेकोरेशन नॉन स्पीकर ऑपरेटर भारदार चोपदार अन्नदानाच्या पंक्ती करणारे महाप्रसादासाठी देणगी देणारे पट्टी जमा करणारे सर्व कार्याला अनुमोदन देणारे नवयुवक तरुण तडफदार मंडळी आरंभापासून सांगतेपर्यंत सेवा करणारे परिचित अपरिचित महाराज मंडळी तुम्हा सर्वांना नमस्कार शिवेर आरंभ काय म्हणतात महाराज अभंगाकडे बारकाईने वळू भगवान परमात्म्याच्या नामाचं सुलभत्व आणि श्रेष्ठत्व सांगतात नाम हे सोपं आहे पण किती श्रेष्ठ आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा सोपा आहे पण करी पापा निर्मूळ खलास करते पण एवढं जरी सोपं असलं तर त्या नामाचा छंद लागण्यासाठी भाग्य पाहिजे भाग्यवंता छंद म्हणे कोणाचे तोंडाला नाव ये नाही जो भाग्यवान आहे त्याला गायनाचा कीर्तन प्रवचन भागवत हे छंद मनी आणि कोड काळी ज्याला गाता येत नाही सांगता येत नाही प्रवचन कीर्तन मग त्याला ऐकायचं कोड काळी जे गातात पुन्हा ऐकतात कोड कानी ऐकती मग ज्याचं नाव भोळ आहे का सोपा मंत्र आहे पापाला खलास करणार आहे भाग्यवंतांनाच छंद लागतो मग तो देव कसा आहे हे आमचं कुलदैवत आहे विठ्ठल हे दैवत भोळ तुम्ही म्हणाल माणूसच भोळा त्याच्या नामात काय टाकत आहे असं वाटेल ना पण नाही आहे चार काळे न धरावी एवढी शक्ती आहे त्या भोळ्या दैवताकडे काळ तुम्हाला त्याच्या नामस्मरण करण्यामुळं तुम्हाला काळाची भीती धरायची गरज नाही कारण तो काळा काळ काळातला काळ तोच आहे काही वेळेस बुवा हे तुमचं बरोबर आहे पण आम्ही अति क्षुद्र अति खालच्या जातीचे आटला पकड जातीमध्ये अति क्षुद्र जाती आहे तुम्ही विधी निषेध वाईट वागलात म्हणून तुम्हाला पाप भीती वाटेल ना आपल्याला
बॅगा खाला झालं का नाही आमदा वावर गेलं डुप्लिकेट गेलं ना पहिलं बी मुडात ठोट होते मुडा कोणी बीज काढले मग ते निर्वाळ हे तुम्ही पिले तरी ते सांडी विकून गेले म्हणून हे काय कुठे गेले कळसात कळस ठुकू करू ना तरी विधी चेरी वापे वापसात आला सक्रिय बीड आरोपे सत्कर्मानं वागतो चांगला वागतो मग जन्म कोटी सुखे मागे सुखची मुली कळलं का पण एवढं पाप महाराज ह्याच्या मला पाप आमच्याकडून अत्यंत पाप झाले याला काय औषध आहे का नाही मग केवढे पाप असू द्या बुवा कळलं का पाप नेमका असत म्हणून सांगायला नाही महाराज आमच्याकडून पाप घडले नाही नाही ते केलावी पट्टी दिलेली पण वाटणं नेले करुणाची केला व्यापार व्हायला भाग खूप पाप केले मला मग आम्हाला औषध सांगा भिऊ पाठाले तुम्हाला औषधच सांगायचे का त्या भंगाच्या पहिल्या चरणात विठ्ठल विठ्ठल मंत्र व्याख्या करू उजडू द्या तुम्हाला कळल्यावर सोडू 50 रुपया कुठं की नाही इथं पडून राहतं 100वर चिकन राहते म्हणजे अरे राव आले बिरे राव आले इथं परवडलं ना रामा इथं इथून गाव एवढं विठ्ठल विठ्ठल मंत्र किती मंत्र आहेत 7 कोटी किती मंत्र आहेत 7 कोटी महामंत्र चित्त विभ्रमकारका एको एव परो मंत्र श्रीरामाचे अक्षरद्वय 7 कोटी मंत्र आहेत असंख्य नामाने सगळ्या नामाचं बघा राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम राम वरानने 100-100च्या 1000 नोटा किंवा रुपयाच्या 100 नोटा 100ची एकच नोट वेगळं आहे का
बाजीवर असतो. कोणत्याही मंत्रात ताकद येते. मनाला त्रायते अस्मात् तस्मात् मंत्र प्रकृतीतः तपात सिद्धीर तपात सिद्धीर तपात सिद्धीर न संशया. कोणत्याही मंत्राचा जप करा, निर्मळ मनानं करा, त्याचं फळ मिळतं. मंत्र सप्तकोटी आहे, पण काही काही मंत्र आघोरी मंत्र, काही सात्विक मंत्र. मंत्र बर का, मंत्र आघोरी मंत्र माहिती का तुम्हाला? की मंत्र उच्चारल्याबरोबर तुम्ही सुद्धा भेटायला का उच्चारू का? आघोरी मंत्र 52 वीर 36 जंजीर आग्यावर मसनाफीर काचा बटाटे हात बांधू पायटाचा डोळा बांधू बांधून बांधू बांध काल भरोच्या गुरु की शपथ मेरी भगत फुटो मंत्र ईश्वर वाचा. अरे अरे हनुमान तुम्हारे बेमान, हम तुम्हारे पांव पर बहादुर रोग दूर कर, न करी त्याला राम लक्ष्मण गुरु छू. हे मंत्र मंडळाच्या नशीब दूर लावलेला असतो. त्याची केस करण्याची शेजी तरी नाची मागं टाकायची गाडी तरी पडणार आडवा शिंदोर काळा गर्दन त्याला बुकनट माठून कोणता मंत्र हे? आघोरी मंत्र. अशोच्या ऐकू नये आणि काचे ऐकू नये. ऐशिया मंत्राचे जगविहे त्याचे फळ थोडे बळी शोभणे हो, पण तैसा नव्हे मंत्र राजरे रे नारायण नाम नारायण नाम. हे जे आघोरी मंत्र आहेत ना, हे कोणी जाणता असलं ना त्याला मी उठपटे टाकतो, फक्त इकडं आणा त्याला. मला सगळ्या विषयासाठी दर्दी आहे, पण आमच्या वारकऱ्याने त्याच्यावर पाणी टाकलं नेण्याची काही. आणि जर मंत्र कुणाला येत असेल 1 लाख रुपये महिना, फक्त पाकिस्तानच्या बॉर्डरवर बसवायचे भरून. जरी मंत्र्याची वैरी मरे तरी का बांधावी कठारे, रोग राय दूध साखरे तरी का निंब पियावा. मंत्राला जर वैरी म्हणजे पहिलं म्हणायचं त्याने बुकी हानी हो, ते आज्या करत नव्हतं पहिले लोक. आज्या बरं का बायपाट हे म्हणून टाकून पहिलं शोध नव्हता त्याला. आता ते वेगळे वेगळे नाव बॉडी फर्ट नाव दिले आज्या का. आता कळलं आज्या काली शुगर झालं, बीपी झालं, आणि पहिले म्हणायचं कुणी तू बुक्की मारली, कुणी ते टिंपू हाणलं. काय होतं तेव्हा व्याज सुद्धा होती ना आता आली आहे. मग काय बघा मोठं आहे हे आघोरी मंत्र. हे नाही त्यातून खूप भीव वाटत. मंत्र तळे थोडा तरी धडी जीव वेडा, तैशी नव्हे भोळी शिवा एक भावची कारण देवा. मंत्र तळे पिशे लागते सत्वर आपते बार तरले नाही. अशुचिती बुद्यानिक अक्षरा नामने दुसरा घेतात रे सज्जनो. हे आमच्या वारकऱ्यांचा उघडा मंत्र दाना तुटकी आठना. आमच्या संतांनी सांगतील. आता तुमच्यात कुणी कान फुके असा तर तुम्हाला सोडून नको फुंकू कान नाही एकांतीचे ज्ञान. तुम्ही ऐका हो संत माझा सादर वृत्तांत. आमच्याकडचे कान फुके मी म्हणजे मला काय सांगतील त्या पूर्ण म्हणलं कुणाला सांगू म्हणले. अरे मी सांगत नाही मला सांग की. नाही म्हणजे त्यानं कुणाला सांगू नको म्हणले. अरे मी सांगतच नाही माहीत म्हणून माझ्या कानात ह्याने शिव सांगते मला कुणाला सांगू नको. खोटं बोलणं म्हणलं मला म्हणतच हे सांगते. काय सांगते मी मला सांगत नाही रे म्हणलं बाबा हे मंत्र सांगते मला कुणाला सांग. काय मंत्र असेल हे का. आणि काही तसे मोक्षदानी आणि काही मंत्र मोक्षदानी खरे आठवचिता ठार असू नये. अरे नाम मंत्र काही बागीना कुणाशी दया अहर्न श्री रामकृष्ण. हे सगळ्यात सोपा मंत्र आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा अडून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. चला उत्तर आता करी पापा
पापत्याचे नाव परदारागमन पापत्याचे म्हणून ध्यानात ठेवा. कदाचित आपल्याकडून का पाप घडले, तो स्त्री असेल, पुरुष असेल, कुणी महाराज असेल, टाळकरी म्हटलं घ्या, महाराज कीर्तनकार कुणी असेल, याला भेला पाहिजे. तुम्ही कशा व्हायला पाहिजे? पापट्याचे नाव परदारा गमन, पापटे परधर अपहर, पापटीची निंदा परपिला परद्वेष, पापटे उपहास पुढे राहते, पापटेची जीवी विषयाची आसक्ती, पाप अभक्ती कुळाचारी, निरामणे पाप मुख्य हेची साचे, नामदेवाचे नावडे मुखी. आणखी एक निडोबऱ्यात राबवलंय, मला वाटतं प्रत्येकाने पाठ केला तर बरं होईल. औषध आहे औषध. पण स्त्री संगे घडते दोष, पुढे वंश केले पापे, एम धर्म घालीची बंदी, नव्हे कधी सुटका, पूर्व जात पटनादाची, मग शापीची अतिशापे, निरामणे पाची चालसे, वळी संग दोषे पर स्त्रीच्या. कुणी याचा कुणाला सूट नाही, महाराजाला नाही का, कुणालाच नाही. संसारी असा का संन्याशी असा, लक्षात आलं का? आणखी 6 प्रकारचं पाप म्हणून सांगितलं. म्हणून कोणता? आपला पहिला पितामह, पहिला माणूस. मनुस्मृतीमध्ये अग्निदो ग्रहश्चैव शस्त्र पाणी धना पहा, क्षेत्र हरश्चैव षडैत्याची टाईम. अग्नी लावून कोटा जाळणे, सोयाबीन फुकणे, वैरण फुकणे. अग्निदो ग्रहश्चैव, विष घालणे, शस्त्र बाळगणे, किती वाले पाप केले का? धनाचं अपहरण करणे, जमीन हडपणे, प्रदार, खून करणे, हे 6 पाप आजची पाप. कोणती पाप? याच्यावर अनेक बरेच भाष्य झालेले. ब्रह्महत्या, सुरापानम, स्वर्णशेय गृहांगना, महती पाचकन्याहून संसर्गत्यापीच. या श्लोकाचं भाषांतर नाथ महाराजांनी भागवतात केलं. ऐक महापाटकीयाचे लक्षण, ब्रह्महत्या, सुरापान, स्वर्णशेयी गुरुडार गमन, तत्संगर्गी 5वा. श्लोकाचं भाषांतर तंतोतंत असणार मराठीत नाथ महाराजांनी केलं भागवतामध्ये. एवढं पाप आहे. आणि ते पाप जगू दे नाही, गुन्हानं राहू दे नाही. महाराज मग आम्ही
पिऊ नका. माग पाप केलं असेल इथून पुढे बारावर उभा राहूनच सांगा. बाहेर उतरलं औषध सांगतो, पण तुम्हाला औषध सांगतो, पण इथून खाली गेल्यावर आजचा पाप करणार नाही, नाही डुबून येईल. ह्या महाराजांना आमदार सांगते पुढच्या सणाला सांगता याच्यावर होऊ द्या. देवाने स्वतः सांगितलं, देवा हे खंडित पाप आमच्या कळत नकळत अंजानपणानं, मग तू पुढे करणार नाहीत ना. हो, जेवढी नामाची शक्ती औषध सांगा, तेवढे पाप नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती, दान निश्चिती विदेहा. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, ब्रह्मास्त्र महापाप बापुरी मुंगी. नामा पुढे उरावया लागी, कसट्याच्या अंगी असेना. एकच आहे, तुम्हाला जर पाप करायचं नसेल तर हे माझं औषध घ्या. केवढे पाप असो बाबा, पापाची कळ नामाशंकित साधन पै जळतील पापे वसवण शिके पा जाय त्रिविध ऐशी विठोबाची पंचपाटकाच्या कोळी नामे चढता नलगे घडी. तुझं पापची नाही असे नाम घेता जवळी वसे. कदाचित चुकून पाप झालं असलं आणि व्यसन लागून जरी केलं असलं तर पाप सोडा. पुन्हा दुसऱ्या माणसाचा जन्म नाही रे. आत्ताच हे कीर्तनाचं फळ आत्ताच शास्त्रामध्ये याला दोन निवृत्ती सांगतात. कोणती? आध्यात्मिक निवृत्ती आणि लय निवृत्ती. लय निवृत्ती म्हणजे पुन्हा फिरून येणे. जसं दाढी केली, दाढी करून वरून जर पट्टी वळली तर पाठीमागून केस बघते कुठवर मस्करा गेलाय काय. दाढीवरून खाली वळीत आलं की केस म्हणजे मस्करा कुठे गेलाय बघा, पुढे गेलाय का. म्हणजे नंतर
काय लागल्यावर केस येते नाही ना. ही लय जीवराजी शास्त्रामध्ये सांगतील फिरून वापस येणं. तुम्हाला मुद्दा सांगतो, काही प्रधान बिरबलच्या विरोधात होते आणि ते लावून द्यायचं. राजे विचारा बिरबलला, हातावर केस का नसता? हातावर केस, अरे हा प्रश्न खरे बिरबल विचारा, अरे माझ्या हातावर केस का नाही? राजे तुम्ही सारखं दान देता. काय देता? दान देता. देऊन 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 तुमच्या हातावरले केस तुझ्या का नाही? तुम्ही देता, मी घेतो, घेऊन घेऊन माझ्या हातावरले केस घ्यायच्या का नाही? आपलं दोघांचं देखवत नाही म्हणजे हातावर चुळून चुळून. कळलं का? एक कोणती निवृत्ती? अत्यंतिक निवृत्ती, केस हातावर आणि फिरून येणं म्हणजे नाही निवृत्ती. असं नवरा बायकोचं भांडण झालं म्हणतात, घराचं तोंड लागणार नाही, घराचं तोंड लागणार नाही. मला राहायचंच नाही, आता फाशी घ्यायची. तिने म्हणजे सावलीला आल्यावर मनानं बोलाले, तुम्ही किती बी झाला मी फाशी घ्यायशिवाय भांडण झालं का काय? अरे धरल्यावर तुला चढ किती बोल, भांडणात धरू नका. भांडण होत आणि धरलं की आधी धरणाऱ्याला हाणतंय. ते म्हटलं धरणाऱ्याला मारते, धरणारे सोडायचं आणि तेवढं हान बरं येणार नाही का? होऊ द्या फिरून जाते बारीक एकुण्याकडे त्याची मारीत नाही. पण धरल्यावर आज बघा बघा काय पण हा ते म्हणजे यांच्या झटापटीत बसू नका. काकूला सांगतो, काकू काकू तुमचं मालक काच्या पच्या म्हणतो ना, कासला घेऊन फाशी घ्यायला गेले. उगा झालं म्हणजे असते दोडाचं 100 भऱ्या करते येते फिरून. हे लय निवृत्ती, कळलं का? अत्यंतिक निवृत्ती केवढाही पाप असेल पुन्हा करू नका. वाल्मिक किंकर वंदे ब्रह्महत्याराशी पातके अपार. वाड्या कोळ्यानं माणसं किती मारले पुण्यात महाराजांना सांगत बसायचं. व्यासानं हात टेकले, मला माहित नाही म्हणजे व्यास वाल्मिकाला किती माणसं मारलेत माहीत नाही. मग आपण कशाला सांगायचे? राशी म्हणजे त्याचं गणित. एवढा पापी
पण फिरून पाप केलं का? कळलं का? केले रामायण रामायण, कळलं का? एवढं. पण पुन्हा नाही, हे तुमच्या आमच्यासाठी आहे, कीर्तन तुमच्या आमच्यासाठी, कथा जुन्या, पण उपयोग एवढा पाप केलं. पण तो रामाचे गुरु झाले, 10,000 वर्षांनी आधी रामायण गेलं. असे किती पाप वाचो आजा वेळ भीती टाळली प्रत्यक्षे पुराणे. आणि पहिलं चरण याचं दुर्पद आहे. अंगीकार ज्यांचा काठ्यामध्ये पहिले चरण दुर्पद आहे, काही 11वें चरण दुर्पद आहे. 4092 आपण पाठ करून बघा, दुर्पद सहित तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. कीर्तन करायला 5 गाते, ज्ञानेश्वरी, एकादश स्कंद भागवत आणि सगळे 7 गणपती वगैरे घरीच पाठ करायचे. काय तुम्हाला कमी पडत नाही. आपलं काय मोठं आहे, केवढेही पाप असेल खलास बर का. पण एवढं जरी हे नामशस्त्र असेल, एवढंही पाप खलास करण्याची शक्ती असेल, पण हे नाम घेण्यासाठी त्याला भाग्य लागतं. दुर्पदासाठी भाग्यवंता चंद किंवा दयाचे वाटे कुणा भोले, नाम नाचत असे माझे जे जन्मशास्त्री वर्गीचे हे केवळ मुखाशी यावे. अनंत पुण्यराशी घडे
तरीच वाचेशी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे त्याच्या वाचेला देवाचं नाव या नाही तर काही काही म्हातारी मरत वाचत पडलाय आजदा मिळालाय शिंगल फेट कळलं का माणसानं लाईट गेलेली बरी का शिंगल फेट काही चलत नाही खटखट करते टाटा उचलत नाही राम राम हे शिंगल फेट राम राम मरत नाही त्याचे वाचू दे थोडं दूर इकडून गेल्याला अर्धा मेलाय बाजूवर पडल्याला बायको खुटानावून लांब जाते एकाच वेळेला असा कुठे जरी बुडाला अर्धकळी तरी स्त्री पुत्राचे निहाळी अर्धकळी म्हणजे मिळाला स्त्री पुत्राचे निहाळी दाटवंडी आणणारे भटजवळी मरची मेळी ममता असा झाला शिवरात्र महिना होता पोरं भाविक होते देवाचं नाव ह्याच्यात कोणाला यावरून केली एक पोत बांधवली आणि त्याला बोल पाडले त्या अंगावर जेवारी सांगू लागले काय झालं बाबा काय व्हाले अरे ते पोट फाटले काय करावं त्याला ताना कुंडी करा शिवा म्हणला नाही महादेवाचं नाव पोरं गेली कुंदा काशी असते का कुंदा बाबा हे कशाला घर पुढे आणते काशी म्हणला नाही काय म्हणलं नाही दुची त्याच्या मुखी घातले पुढं वाचनारायण येऊ नये काय पाहिजे त्याला भाग्यवंतात छंद म्हणे काय पाहिजे भाग्य लागतो आता छंद म्हणजे काय भाग्यवंता छंद दोन छंद एक व्यवहारिक छंद आणि एक परमार्थिक छंद हे दोन बघू आणि कीर्तनाला सुरुवात कीर्तनाला असं सगळे जण म्हणिता बोलू द्या भाग्यवंता छंद म्हणी बहुता छंदाचे बहु असे जण आधी संसारिक छंद पुन्हा परमार्थिक छंद आणि मग पुन्हा कीर्तनाला सुरू करायचा छंद मी 5 घंटे बोलत असतो मला माहिती जास्त बोलतच नाही आपण काय मुद्दा माझा बहुता छंदाचे बहु असे जन नये वाटुमर त्याच्या संगे कळा वाटत आपला विश्वास अंगाला रस आवडीचा कुणाचा काय छंद असत पांढरे केस काळे करणे छंद पांढरे केस काय कॅल्शियम कमी पडले की माणसं लेकराची केस पांढरी व्हावी पण ते महिलांना विचारा केस काळे केले 8 दिवसाला म्हणून पांढरा आकाराने कुठे ही बी बुबत नाही ती बुबत काही जणाला कपड्याचा छंद हिला तुमचा हा ड्रेस परायला गेला आलो दुसरा परायला गेला दुसरा छंद कशाचा कपड्याचा काही जणाला घरचा चहाचं म्हटलं परळी आवत मला गुलाबी चहा हॉटेलचा छंद कुणाला कशाचा छंद कुणाला कशाचा छंद कुणाला कशाचा छंद बारके लेकराला कार्टूनचा मी एका डायरेक्ट बसलो ब्लॅक अँड व्हाईट टी होती मी म्हणलं बाबा ते रिमोट पोरा बसला त्या बातम्या लावू ते पोर लिहिलं ना ते रिमोट त्याचा कोणता छंद आणि माझा बातम्या बघायचा छंद ती ना ती फटार म्हणून बातम्या त्यानं भिटाळून थांबलं ती त्याची
म्हणली महाराजाला आमचं घर गोस होतं ह्याच्या खरं अरे मी म्हटलं उचला पिशवी कुणाला कशाचा छंद कुणाला कळला आणि काही जणाला मॉडेलचा छंद मॉडेल मी छंद शब्दावर बोलवलो चित्ताराची स्त्री येते ती केली छंदे नाचे माकड गारुडियाचे चिनपती दे म्हणलं तरच देते छंदे कुशी ती देवते जोगवी गुरु ते फुले ठकवी माय बापाची डावी दिला अर्पण स्त्रियेच्या विकी भोग संपत्ती आणि की बायकून न सांगता म्हणतोय काय काय आणायचे म्हातारीने म्हणली हायपती नसकुडा तुझं तेच घेऊन बघा उरलं तर दाम आणलं बाबा माईनं सांगितलं असा बोलतो तिला म्हणलं काय काय आणायचे सगळं नाही एक बो वगैरे काही न सांगता तरी ते केली काय सांगितलं जैसा भजीजे कुळदेवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री उपाशी नायक्या भेन नंबुडी नागाची आण पाळी ऊन खून स्त्री एक विषय तुम्ही कुणाला सांगत नसलं बरं का मी तुम्हाला गोष्ट सांगतो हिंग्या तुला धुवून गेले पुन्हा तिनं कळलं का प्रकाराशी भार्या बोले गोष्टी मदायशी कष्टी नाही रुजी छंदी या गाव छंदीचा पुन्हा छंद्याचा बघू आणि कीर्तनाला ही छंदी अखंड तुमटे नवऱ्याला बोलायला धंद्यावरी मन माझे टवहेळण करती सर्व जोडी तसा तुम्ही दुधात पाणी घेऊन येऊन वाटाला घरला आणून टाकाला जोडी तसा तुम्ही खाती रे चोरे माझी तो पुरी हळहळती तुमची व्याली म्हणजे तुम्हाला जन्म दिला तुमची आई तुमची व्याली माझी डोई हो पेटली सदा दुष्ट बोली सोसवीना तुमची माय मला नाही तसं बोलाली तुमची बहीण 3 जाग्यावर ती नांदली नाही माझ्या छापाटीला बसली दुष्टव्रती नंदुली सदा द्वेष करी नांदू मी संसारी कोण्या सुखे भावाजीला काही धड नाही बोली नांदू कोण्या खाली कैसे आता माझ्या अंगसंगे तुम्हाची विश्रांती मग धडगती नाही तुमची वेगळे निघटा संसार करीन नाही तरी प्राण देते अशी करायला मरत्या घाय तेवढा भाऊ मरू नको तुका म्हणे झाला कामाचा अंकित सांगे म्हणूकत तैसावरते कुणाचं ऐकलं ह्यानं ते मला थांब 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 कामाचा अंकित कांदे ते प्रातीत हे छंद्या म्हणाला तू का हो दुष्टित निरंतर माझी माय बापे बंधू हो बहिणी तुझ करती चाचणी त्यागीन मी माझे माय बाप बंधू बहीण तुला त्रास करायला सकाळीच वाजला राहतो सकाळी उठून वेगळा निघेन वाहतू तुझी आन निश्चयची बायकोला म्हणा तुझी शपथ चुलीत पाणी बसतो काय करतो वायगर वाटतो ती मला काय करता वेगळं निघता घडी न दोरे चुडा तुटव माझा डोळा जन्मासाठी ताई साखळी गळ्याची दुल्लडी बाजू बंद डोळी हात सर वेणीचे ते नगर सर्वही करीन काय काय वेणीला नग असते साखळ्या सरपळ्या एक असते बघा नवरा म्हणाला बायकोला वेणीचे ते नग सर्वही करीन नको ढवशीन म्हणे काही नेसावया साडी शल्लानी चुन्नडी अंगीची कांचोळी चाडी या पुढे तू कामाने केला
तुका म्हणे केला रांडेने गाढव मनासवे धाव घेत असेल. आणखी काही बरेच छंद आहेत. पारकी तो जाणे अंतरीचा भेद मूळजना छंद लावण्याचा. लावण्य म्हणजे भिगातच बघ ना. मी पहिले भिगात बघून पटका बांधले वाटलं बघा वळला असं करायचं. त्या भिंगावर आता बुक्की जे वाटायला कपारच्या कपार तोंड मोठी भिंगात दिसली मला. त्या भिंगातच बुक वाटणार. माझं तोंड भिगात मला बघू वाटत. मग खर्च बघू म्हणजे काय ह्या वाट तोंड बघू वाटणार नाहीच बघायचं. हाय का बघायचं लोक म्हणजे सगळं माझी दात एकही नाही. 40 वर्ष झालं टवाट पडली बर का. अलंकारशानी तनुज सडवितो. अलंकारशानी तनु सडवितो. मना दर्पणी बाहुन रंगवितो. पण कळे कळे दर्पण रूप दे हरे राम हनुमंत शोभा पारे. त्या भिगात माणसं इडीर बघतात ना ते 10 दिवस भिगात बघत. मी तर बघतच नाही. ते बघतील किती आरत दिसते. आपल्या आपण धावून घ्या वाटते. कारण असं कोण नव्हतंच ना तो पडून याला काय म्हणतात छंद. समजलं छंद. याच्यापेक्षा दुसरा छंद आहे. काही काही माणसं 7 रुपये 5 रुपये शेकड्यानं पैसे गोळा करायचे. गोळा करायचे. बाजारला आपणच जायचं. गाड्यावरला पडका मुडका भाजीपाला आणायचा. घरच्या कुणाला खा बाबा. त्याच्या नातून मोठे झाले. बाबा आता डबड्याची किली घे. मला किती बाजारात संसाराचं वाटू नको भुका. तुझ्या हातात पाहिजेवरच पडला नातून राहील. महाराज आमच्या नाताला सांगा का पहिल्याने वडाले मला हाणाले. काय म्हणाले किल्या मागाले टपरा दी. मला एवढ्या गोळा केल्या. तुझ्यासाठी नाही गोळा करणार आहे. अनंत मकरंद गोळा करून मोगोळ गोळा करते. मग दुसरं सरकारची बिडी लावते आणि चुकून देते. तुम्ही गोळा केल्या धुमड होते का म्हणून हे छंद सोडा. सांडी रे सांडी वाळा. सांडी रे सांडी वाळा. सांडी संसार छंदू.
चंदू माशिया मोहळ रे रचिदारे खंदू झाडूनी आणखी नेला कया फुकटची वेदू तैशी परी होईल तुझे उपदेशानु जागरे पुत्र राया जाई श्री गुरु शरण. हे छंद सोडा तुका सांगे संसारात छंद मग ब्रह्मानंद पावशील अविनाश सुख ढी निर्वाणी सुख तीर खाणी 84च्या. कोणता छंद सोडा? संसाराचा आणि परमात्म्याचा लागू द्या. गोड एक आहे अवित गोविंद आणि कटी छंद नाशिवंत. मी छंद शब्दाचं प्रमाण द्या तुम्हाला. नुसता छंद पुजण्याचे तू सांगत पुन्हा किती आला आपला काय कुठे आहे? एक छंद आता सोडा संसारात. आता परमार्थाचा छंद याच्यामध्ये काही आम्हाला टाकाऊ छंद आहे. परमार्थात बी काही छंद कामाचे नाही. परमार्थात सुद्धा छंद आहेत का नाही? दिंडी काढायचा इथून दिंडीत नेलेले माणसं आरती वजनानं कमी होते, तांबराचे काळे होते, वाकडी उलट घरला येते. पण 30 लागत्या 90 गोळा करतोय. पाटील काका माता माणसं 150 सांगतोय 1,500 आणि किती लागते? 35,000 40,000. आम्हाला येत नाही तुमच्या नावानं उत्पत्ती लागली. आणि इथून कोकणचे गहू कोकणचे तांदूळ भरून येतोय आणि तिकडून बासमती तांदूळ चंपाकली तांदूळ सगळे गहू भरला फॉर्म मारायचे सारखं बरं का. मग हे छंद माणसं फक्त सासवड्यापासून चांगले येतात आणि सासवड्यापासून एकदा खायला सुरू केलं आज 3 डुळे घालाय. म्हणून कोणी करोड प्रकार गोरंजने तर करोड कपाली साधने कोणी कोरट गोरंजने आम्ही नवलो तया वाटा नाटू पंढरी पावन आत्मस्थिती कोणी म्हणून उत्तम मुक्ती तुका म्हणजे छंद आणि आम्हा हरीच्या दासा निंद्य. हे असलं जपन टपन योग हे आम्हाला छंद पण योग्य नाही. तुका म्हणे छंद आणि आम्हा हरीच्या दासा निंद्य. आमच्या माऊलीला विचारलं माऊली तुम्हाला छंद कोणता आहे का? मी माझा छंद सांगू का म्हणजे पृथ्वीचे राज्य मज बाबा रामकृष्ण वाचे गोविंद हाची छंद तुझ्या पंचे बाबा बाळछंद. आमच्या वारकऱ्यात हा छंद आहे. सहजतया जना छंद वाचे गोविंद गोविंद. महाराज एकदा बहिर्दिशीला गेले. बहिर्दिशीला गेले पण ते विठ्ठल 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 भजन चालू. काही अधिकारी वर्ग महाराजांना भेटण्यासाठी उत्तर भारतातून आलते. कळलं का? अरे महाराज कुठे परिसर गेले कवा येते तसा नियम नसतो. कवा टावर तुम्ही येतील कवा 4 वाजतील. कारण त्या जागेवर बसलेत का शौचाच्या तिथून त्याला उठायचंही कळत म्हणजे इथं घरी काय बसावं चला कोण्या दिवसात तिकडे माळाकडे गेले. हे अधिकारी वर्ग महाराकडे गेले चुकून तरी महाराज येते म्हणून
तुझ्या महाराज खड्ड्यामध्ये बसून शौचविधी झाली आणि उठलं पाणी सांडले पण विठ्ठल 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 भजन चालू होतं आणि म्हणजे येड बघतो की हे साधू आहे म्हणजे आपण महाराष्ट्रात आलो उत्तर भारतातून आणि संडासला बसले पाणी भरलं तू भक्तीने हातपाय धुते मी कोण म्हणजे मी तुकाराम महाराज म्हणते मला तुकाराम म्हणते बरोबर तुम्ही बाहेर घेता ना हो हातपाय धुतले नाही चूल भरला नाही मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल ते माझा दोष नाही म्हणजे कुणाचा दोष आहे तुमची वाचा म्हणते म्हणजे आपण सचेल स्नान करू म्हणे हे राज्य उघडली काय केली महाराजांची धन्यवाद सज्जन हो हे माझी जीभ आहे ना ती मला ऐकत नाही जीभ झाली तर प्रत्येक रोमारोमातून विठ्ठल विठ्ठल खजील झाले तिला गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद मग गोविंदाची काया हेद नाही ज्याची काया त्यावर्ष विठ्ठल स्वरूप झाले त्यावेळेला कोड कानी त्यांना एक छंद भजन कीर्तन भागवत प्रवचन रामायण गायन कळलं का हे करण्याचा छंद आहे ज्यांना नाही त्यांना कोड कानी ऐकती तुम्हाला एक प्रमाण देतो आणि कीर्तनाला तुका म्हणे जीवा श्रवणाच्या द्वारे माप भरा बरे शिगीवरी बहुतांच्या भाग्या लागले हे ढाल आता येते का दंड आहे गाता येते त्यानं गावं आणि ऐकता येते त्यानं हा छंद लागला पाहिजे भाग्यवंता छंद म्हणे कोड कानी ऐकती तुकुमली महाराज हे कळलं आम्हाला नाम हे सुलभ आहे आणि पाप घालण्यासाठी ब्रह्मास्त्रासारखं महान शस्त्र आहे हेही कळालं समजलं करी पापा निर्मूळ पण त्याला पाहिजे भाग्य भाग्यवंताच्या वाणीला ते येत आहे ते मग गात असो की ऐकत असो येत आहे पण ज्याचं नाम घ्यायचं तो देव कसा आहे विठ्ठल देव हे दैवत
एवढं नाव त्याचं श्रेष्ठ आहे, पाप खलास करत, पण तो जो आमचा भोळा आहे, भोळसट नाही, भोळसट वेगळं आणि भोळा. आमची वारकरी भोळे, तुका म्हणे भोळा जिंकुडाने आणि देवही भोळा. खरं म्हणजे 100% महादेव भोळा, शिव भोळा. दोघा ठिकाणी आपली बायको जीवन बसलो. नक्षाच्या पोरानं बायकोच माफ केली, त्यालाही दिली. भस्मासुरानं बायको, त्याला बी नाही म्हणलं, नाही पळून जावं लागलं. आणि रावणानं दिली का नाही. पण विठ्ठल चतुरे, काय चतुरा गुण लावण्याची. देव चतुर आहे, पण माणसं चाप्टर आहे. माणसं एक जणांना ते बहिर काढलं होतं एसटी. बहिऱ्याचं बसलं, ती जवळ बसलं, काढलं, ते दिलं तिकीट. बघ दिलं, मामा कुठं टाकलं, काही ना म्हणलं, ते पुन्हा परत बसलो. नगर उतरायचं, नगरवरून तिकडं पुढे डालण्याला जायचं, पुन्हा औरंगाबाद डालना करून इकडं खाली नांदेडला यायचं, पुन्हा माझी सोयरे नागपूरला यायचं, तिकडून पुढे नांदेडला यायचं, तसंच पुढे हैदराबादला जायचं, तिकडून पुढे असं यायचं. असं इतकं बारीक काय केलं बोललेलं मामा. हे काढलंय ते कसं पहिल्याचं लगेच मला कुठं जाते मला येतो म्हणाला. हे माणसं छापतो पण देव चतुर आहे. ज्याच्या नाभी कमळ जाते ब्रह्मयाचे असा असणारा देव भोळा नाही. फक्त त्याचं भोळा आमच्यासाठी आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले होत शिके रे भक्तिभावे. किंवा ज्ञानेश्वरी होई आहे, हे रवितरी पाही जे तैसे माझ्या ठाई भगती तया मी तैसाची बरे. येडपट नाही देव. आणि त्याला कोण आवडतंय? देव भोळा आहे, पण त्याला देव कोण आवडतं? भोळा. आताचे मोठे पडतात. भोळा म्हणल्याबरोबर धूर्त, मूर्ख, शहाणा आणि भोळा. धूर्त कुणाला म्हणावं? आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं वाटलं करणारा, आपल्या स्वार्थासाठी धूर्त. हाताळी हिवाळा तिगिडी ओढू लागलं, तिखट तोडायला लागली, पोळी सुटली, दाढीत पडली. हमारी बीड़ी शिर बना तुझी दाढ़ी जली तो चलल, पण आपली तैसा म्हणे वाचा काय भलकिया दुकडे धुडाय. स्वार्थासाठी दान पाहे फळाचे हित. आपल्या स्वार्थासाठी लोकांचं वाटलं करणारा धूर्त, मूर्ख, आपलंही हित कळत नाही आणि दुसऱ्याचंही कळत
त्याने एक गाडी ह्याने एक गाडी, त्यानं बंगला ह्यानं बंगला, हे रंगला की ही बी रंगला. पण शिवराज आली म्हणला याच्यापेक्षा आपल्याला महादेवाकडून मागून घ्यायचे. बसला जाऊन मंदिरात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. शेने त्याच्या पाठीमागे बसला. अरे बाबा काय पाहिजे माग? त्याला विचारा काय पाहिजे? मला आदित्य आले त्याला विचारा काय मला पाहिजे नाही. त्यानं म्हणलं आता मी किती मागतील माझ्यापेक्षा दुप्पट मागतील काय फायदा आहे. मला शिवा पडपून चालू नका. माझा एक डोळा एक हात एक पाय करून पुढच्या त्याला बोले काय मागायचे तुला? त्याला दिले तेच आणि तू पण आपले हित नाही. आपण अंगी नागवी जगाची डोळे पतंग जैसा सळे दीपाचे. पहिले दिवा होता ना त्याच्यावर पतंग याचा दिवा इजवायचा डोक्याला अंधारात पाडायचं आपण मरून पतंगा दिपी आलिंगन ते त्याचे अचूक मरण ते विषयाचरण हे मूर्ख धूर्त मूर्ख शहाणा म्हणजे स्वार्थपराची. सूर्य उगवतो पावळतो स्वार्थ आणि जगाला प्रकाशित करतो प्रार्थ. श्रीयेचे रावले उडी जगाचे अंध फेडी निघे जैसा भाटवे प्रदक्षिणे का फेडीत पापता वो की तिरीचे पादप समुद्राला किंवा शिविद्वारस होऊ नका. आता भोळा संसाराच्या नावाने बहु आवडती होय जया चित्ती एक भाव. उपमन्यू ठुरू बघा लेकर होते. उपमन्यू ठुरू हे काय जाणते प्रल्हादाच्या चित्ती नारायण. कोणी भिल्ल पशु स्वापडे अपार कृपेच्या सागरे टाळी रे. कायची गोपाळ चांगली शहारे जेवी चक्रपाणी तयाचवे. तुका म्हणे भोळा भाविक हा देव आम्ही त्याचे पाव धरून ठेरे. विठ्ठल हे दैवत. आता काही काही बोलसाठी वेगळे तुझं लग्न झालं कवा? पहिले लग्न
सुट की मग ते आठवड्यात चालू झाले. मग सासरवाडी असं गेलास का नीट जात पहिलं गाव तेच लागत एक 5-6 किलोमीटर आहे 10 किलोमीटर. सकाळी निघाला ऊन टाळावर म्हणला वाटत झाड खाली आंब्या खाली झोपला. पाय सूर्याकड केली आणि झोपला. उठलं की सरळ चढायचं. 4 वाजता तो झोपला की फिरून त्याचे पाय सूर्य इकडे गेला. म्हणलं बरोबर हे त्या शिवारात मला आमच्या पाटकाच्या बाहेर बोलत मला इथं आणि हे आमच्या नानासारखा दिसायला मग त्याची डागात होते की मला ही माझ्या माईसारखी जी मी मला हे कर मला गप्प्या कसा मला पायाकडे बघून नीट हे बोल का देव भोळा नाही चतुर आहे का ज्याचं एवढं होईल म्हणून त्याला फक्त संज्ञा काय हे भक्तासाठी फार भोळा आहे. त्याच्याच तसा काय देव आहे भोळा विठ्ठल हे दैवत भोळे. मग महाराज अशा भोळसट माणसाकडून आमच्या जन्म मरणाचं आम्हाला काय लिहू लागला. हा तुका म्हणे नेली अनेकाचे पैसे लागलो चिठ्ठी म्हणून तुम्ही एकच करू नका चाडका तुम्हाला आणखी एक चॅप्टर सांगू का मधला समाधारी देवी अवधारी जे मशकाला मुनी ब्रह्मावली ग्रासिता टोमी मेरू मांडाराजी की सर्वी सहित प्रथमी जेविली एका नवाची जिरवी जेती चाचे पै प्रलयाची ज्या देख पिटी सगळी पवनाचे गिरी गिरी आकाशाचे कुटी सामावले ऐसा आभार जो मी काढू तो मी म्हणे लक्ष्मी निळू उडती सृजिता विळू सृजिता तोही मीच सृजिल्या घुटाचे मीच धरी सकळा जीवन मीच अवधारी शेकी सर्वाचे संहारी तेव्हा मृत्यू ही मीच. काय तुम्हाला काय गरज आहे. हळूहळू गळती गळे गळू लागली सकळे उच्चारिता कृष्ण नाम बेने पडी कडी काढे की तुमच्या पाठाला सांगू का तेथे कळी काळाचा तुमच्या पाठाला सांगू का शिवनाम शिव
वर्षातला असे तेवढा करुणी माझी वडा आकार म्हणून काळाची संता एवढी आहे. पण ती काल सांगतोय तुटायला हे नका जाऊ नाम धारकाच्या दर्शन यावा घरचे सज्जनो. एवढी आमच्या भोळ्या देवाच्या नामात शक्ती आहे, नामात शक्ती आहे. पण काही लोक म्हणे महाराज तुम्ही म्हणाले बरोबर आहे हो, तुम्ही म्हणाले बरोबर आहे, पण आम्ही चांडाळ पापी हाती पापी हाती सूत्र जातीचे आम्हाला अधिकार आहे का? ते अधिकार शेवटच्या चरणात सांगते. तुका भारे धन तेरा
क्षणाला तुका म्हणे भरते याती विठ्ठल चित्ती तू धन्य. हा राजा अति क्षुद्र आणि पापी आम्ही असे तसे म्हणून घेणाऱ्या माणसाने महाराजांना विचारलं. महाराज म्हणजे कोण्या जातीची असा कळलं का? सर्व आश्रम सर्व वर्ण त्याशी हाची स्वधर्मदा सांडोनी विकल्पाचे भान माझे भजन करावे. कळलं का? यारे यारे ब्राह्मण वैश्य क्षुद्र चांडालाही अधिकार काळे नारी नर अधिकारोनी वेशाही सकळाशी येते आहे. कधी मी उद्धार तुम्हाला आपण पाहत असेल ना पवित्र ते कुळ जे ते हरीचे दास जन्म घेते कर्म धर्म जानता झाला नारायण त्याचे दीपावर वर्णाभिमाने ऐश्वर्या सांगून अंत्यदादी एवढी दयाची पुराणे वैशकुळाधार धागा हातांबार कबीर मोमीन लटिपा शेणाला हरिदान कानुपात्रा खोटू भजनी अभिनू डोका मेळा बंका याची सर्वेसर नामयाची जणी मैराळे जेवण जनक कोण कोणत्याचे महिमा तयाचे यातायाची धर्म तुका म्हणे तुम्ही विचारावे चारिले पटीत आम्ही अशा जातीचे अरे कुणी असा देवाकडे जन्मना जायचे क्षुद्रा संस्कारात वेद पाठी भय ब्रह्मटा अरे जन्मल्याला आपण सगळे क्षुद्र आपापल्या विचारानं आपण कोणत्या पदात गेलो ते जास्तीच्या कर्मानं पडलेलं आहे. म्हणून सज्जनो जाती सवे नाही काम आम्हा भाविकाची जाती एक वित्त श्रीपती अलंकार युक्ती सर्वने शिकेची जाती माऊलीच्या खुणा शोक उपसुतीची मना शांतवणी स्तना लाव्या कृपाळे. बघा जर भागवत वाचा ना वैष्णव सेवा अत्यंत कठीण एक जाती नाही अप्रमाण न मानावा क्षुद्र ब्राह्मण भक्ती प्राधान्य भावार्थे विदूर दासी पुत्र प्रसिद्ध त्याशी आवडला गोविंद झाला वैष्णवा माझी शुद्ध कैसे निंदे म्हणावा एवढी जन्माला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. राक्षसा माझी विभीषण दैत्य माझी प्रदान भगवंता शानन्य शरण वैष्णव पण त्यांनी त्याशी एरवी दैत्य कुल सातुकारे परी इंद्र ही सही न नाही पडे म्हणून येत नसरे जातीय प्रमाण तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याच्या मुखी नाम तुझी धन्य आणि काही तैशी चंदनाची झाडे परिमळे वाडे मोगठया कोण्या कुणाचा तू धन्य माता पिता. आता एक प्रश्न राहिला आणि शेवट संपली असं 11 वाजले का 11 एखाद्यानं म्हणजे आता काय झालं विठ्ठल विठ्ठल मंत्र करी पापा कशामुळे पाप होते हा प्रश्न निर्माण आहे. अरे आम्ही पाप का करतो पाप का करायला आपण याचं कारण काय याचं कारण आहे या नश्वर देहाचे चोचले पुरवणे याच्यासाठी शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचा स्वीकार करणे हे स्वीकार न होत असताना हे पंचविषय आपल्याला प्राप्त न होताना त्यापुढे काम पूर्ण नाही झाला की क्रोध कळलं का आणि अगोदर लोभ काय झाला लोभ निर्माण झाला ती वस्तू नाही मिळाली की राग आला कळलं का कामना उत्पन्न झाली नाही झाला की काम क्रोध लोभ कळलं का आणि लोभ पापाचा बाप पापाचा बाप कोण लोभ मुलानी पापाने व्याधितो रस मुलका स्नेह दुखाने त्रिनी चक्चवार चुकी भवे पापाचा बाप लोभ. महाराष्ट्रातला एक विद्वान मुलगा गेला ऋषिकेश तशी मला केस नाही काही काही तिकडं ऋषी आणि केस इकडं ऋषी केस उत्तर भारतात ऋषी आणि महाराष्ट्रात ऋषी केस कळालं का ऋषी केस. आता काही काही केस धरायलाच माणसं आहे केस धरायला मी म्हणलं उपन बोलत चिटकी काय माझा मुद्दा
लक्षात घ्या, लग्न झालं होतं, लग्न झालं आणि अतिचाईपणा केला आणि विचार केला, वेद वेदांत शास्त्र भाष्य काव्य व्याकरण गणक सगळा अभ्यास केला, पंडित झाला. कोण? विठ्ठल महाराजांचा माणूस पंडित झाला आणि त्याचा सत्कार सोहळा. बघा, ज्याला डिग्री मिळाली असेल, डिग्री ज्याला मिळाली असेल त्याचं एकच नाव आहे बघा, नामदेव शास्त्री. जी सगळ्या म्हणजे परीक्षकाने दिलेली डिग्री कशी असेल ती फक्त कुणाला? आता हे पदव्याचा जमाना आहे. 108 श्री 108 श्री श्री 1008 महामंडलेश्वर मंडलेश्वर भागवतकार कीर्तनकार रामायणकार प्रवचनकार बरोबर कलाकार कथाकार सगळे छटकार हे आपल्या मनानं लावलेल्या कुणीही परीक्षा देऊन कुठं कुणी की शास्त्री कुणी की मिस्त्री कुणी की स्त्री हे थोटान सगळं पदव्याच्या जमान्यात महाराज म्हणजे मी दास आहे. मग दास करी त्यांचा दासाच्या तुकोबाराची दास म्हणावं आणि आम्ही श्री श्री म्हणतो. पदव्याचे म्हणाला तुमची पदवी काढून घेण्यासाठी कुणी मालक, कारण तुम्हाला दिलीच कुणी नाही, कोण काढून घेईल. म्हणून पदवी मिळाली आणि 2 लाख रुपये त्याला तिथल्या माणसाने त्याचा सत्कार म्हणून त्याला दिले. गाजर गाजर महाराष्ट्रात आला. बायकोने बिचारे 12 वर्ष आपल्या घरी काय केलं, 12 वर्ष राहिली. पण मालक येत असताना सगळे दारात बँड वगैरे वाजू लागले, आरती घेऊन दारात होती अशी ओवाळणार. तिनं सांगितलं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या आणि तुम्हाला आज घेते. येडपट पण नाही झालो. अरे काय विचारणार आहे, मला विचारू तर द्या ना. विचारू, पापाचा बाप सांगा. पापाचा मला याला कुठं दिलं, कुठे पगडी टाकून गेला महाग कुठं काशीला फिरू लागला. कुणाला विचारी पापाचा बाप ते म्हणजे आम्ही बघायच नाही, कुठे गेला असेल पाण्यात. पापाचा बाप तिकडे कुठे नदीला असेल, कुणी सांगत ना. तू उगाच येड्यावर हिंडू लागले. त्यानं 12 वर्ष काशीला होता. एका वेशीच्या गलीतून मानसिक रोगाचा माणूस काय म्हणतो, मानसिक रोग म्हणतो सध्या माणूस ठेवलं का मनानं असं कुठं नाही म्हणायचं, ह्याला मानसिक रोग चळले म्हणायचं. कोणी माणूस नसते की रोड लागले नाही त्याच्या भागून बघायचं. म्हणजे मना संकट नाही, तिनं ऐकना ज्यानं ऐकना म्हणाला बोलून टाकीत नाही. अरे काय झालं ही मानसिक रोगी माणसं म्हणून आपल्या आपल्या मनाला असे म्हणून अशा करू लागला. ती म्हणली आहो आहो म्हणा कधी का फिरायला. अरे तुला काय करणार आहे, तू कोण? पण काय नाही काय, मी सांगते तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगा. काय एअरपोर्ट तू सांगते का उत्तर तू सांगा तरी. पापाचा बाप माझ्या घरला या, मी पंडित आणि तुझ्या घरला. मी उत्तर देते. म्हणलं कुठं आहे ना शिरला कुठं वेशीच्या उदाहरण सांग की. तसं नाही म्हणजे मी तुम्हाला 50,000 देते. आमच्या घराला वारकरी आधीच येत नसतात, तुम्ही पलंगावर बसा. किती देते? 50. म्हणता पहिले 2 लाख हे आधीच झाले. पलंगावर बसता नाही सांगते पापाचा बाप एक काम करा, तुम्ही आला आमच्या भाग्यानं एक काम आहे, मी थोडा शिरा करते. तुझ्या नाही म्हणजे शिरा देते, तुम्ही शिरा बनवा आणि तुम्ही खा. दुसरे 50 किती झाले? मला जे 2 आणि हे लाख किती झाले? 1 लाख. कुणी बघी पाहिजे आहे का? नाही तसं कुणीच नाही. शिरा केला म्हणजे का माझ्या हातून तुमच्या वारकऱ्यांना मी एक घास घालावा आणि दुसरे
व्याधी तो रसमुलका स्नेह मुरारी दुखाने त्रिणी टक्केवार कुठली भवे याच्यावर ज्ञानेश्वरी घोर वर्णन आहे. आता सांगत बसत नाही. म्हणून सज्जनो पाप करू नका. पापाचा कारण जे लोभ आहे तो लोभ असावा, पण आपलं जे आपले करीत नटल याचा शरीर अपमान. लोकांचं ते लोकांचं, आपलं ते आपलं. हा देहच आपला नाही. याच्यावर लोभ धरू नका. हे जाणार आहे इथे हे काळाचं खाद्य आहे. म्हणून याच्या माध्यमातून हे जगावे ना भोगावे, मध्यम विभागी भागावे, आत्मसंधानी राखावे. हितालागी हित करून घ्या. कोणतं हित? हित ते करावे देवाचे. कसं करावं? विठोबाल कुमार सांगा. मी एकट्या नको घेतलंय का? आम्ही गावे एकट्याने, तुम्ही उभा राहावे मुकाट्याने, बसलेले आणि झोपावे सपाट्याने. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे. आयशी तवा मला सांगितले नाही देवे. मनाला मला मंडळी वाजू वाटे नाचाटो नाच सध्या पुढ्या. बघा, ज्याला हात असतील, हात नाही त्याला मा. हात असतील त्याला भजन करावं आणि तोंडात असेल तर टाळी वाजवावी आणि तोंडानं भजन म्हणावं. जर हात असून नाही भजन केलं कळलं का? कांदळ्याचे मायमापण धर्माच्या गरिमाना पंढरपूरच्या बाईला तिकडं असं म्हटलं. एक दोन तीन महिना देवा धर्माला अरे बिरिगीच्या गाड्यावर बसला. त्याची बायू कोण आहे? तिचा हात थुंडा मळणी यंत्राचा पट्टा लावलेला. तिचं भजन नाही आलं. पाया पडतो लागून या पाया भजन करा ज्ञानेश्वर.